नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत नाशिक येथे ॲप्रेंटिस भरती निघालेली आहे. यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर 436 जागा आहे. यासाठी खालील प्रकारे पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडच्या 206 जागा आहे, शीट मेटल वर्कर्सच्या 50, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या 36, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या 20, त्यानंतर पेंटर जनरलच्या 4 जागा आहे, मेकॅनिक डिझेलच्या 100 आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेडच्या 20 जागा आहे. यामध्ये ॲप्रेंटिस भरतीचा कालावधी 1 वर्षाचा राहणार आहे. यामध्ये ट्रेडनुसार जे आहे स्टायपेंड थोडं व्हॅरी करतं. काही ट्रेडसाठी 10,600 तर काही ट्रेडसाठी 9,400 इतकं स्टायपेंड तुम्हाला दिलं जाणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर मित्रांनो, संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI उत्तीर्ण नसला पाहिजे. जर समजा ITI नसेल तर संबंधित ट्रेडमध्ये जर काही तुमचा व्होकेशनल कोर्स आहे तो तुम्ही कंप्लीट केलेला असला पाहिजे. वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर 13 जुलै 2024 रोजी तुमचं वय कमीत कमी 14 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे तुम्हाला 2 पद्धतीने अर्ज करायचा आहे. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. तर ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे तो तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय ND पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी जे आहे सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये तुम्हाला ऑफलाईन प्रकारचा जो काही अर्ज आहे तो तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला एक जे आहे शुल्क भरल्याची पावती जोडायची आहे. हे शुल्क तुम्हाला बँकेतून भरायचं आहे. यामध्ये हे शुल्क जे राहील हे RTGS किंवा NEFTच्या द्वारे तुम्हाला भरायचं आहे. यासाठी शुल्क भरण्याची पद्धत जे आहे खाली प्रकारे आहे, ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे, तर उर्वरित सर्व प्रवर्गासाठी 295 रुपये इतकं शुल्क आकारण्यात आलेलं आहे. हे शुल्क जे आहे तुम्हाला खालील प्रकारचा बँकेचा तपशील देऊन भरायचं आहे. यामध्ये बँकेचा तपशील त्यांनी दिलेला आहे, जसे की बँकेचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँकेचा पत्ता, खातेदाराचं नाव, खाता नंबर आणि IFSC कोड त्यांनी दिलेला आहे. यावरती तुम्हाला हे शुल्क भरायचं आहे. यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार जर अर्ज करत असतील तर त्यांना विहित नमुन्यातील अर्जासोबत जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत जोडणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये अर्जासोबत इतरसुद्धा काही कागदपत्र जोडायचे आहे, जसे की तुमचे शैक्षणिक सर्टिफिकेट राहतील, ITIचं सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर ITIच्या सर्व सेमिस्टरच्या किंवा इयरच्या मार्कशीट्स, व्होकेशनल कोर्स असेल तर त्या संदर्भाच्या मार्कशीट्स इत्यादी कागदपत्र अर्जासोबत जोडायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला जे आहे स्वयंरोजगार कार्यालयामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, जसे की महास्वयं या वेबसाईटवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याची प्रतसुद्धा अर्जासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे. ITI पासआउट उमेदवारासाठी जे आहे त्यांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे. अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना ऑनलाईन पद्धतीने अप्लायसुद्धा करायचं आहे. यामध्ये ट्रेडनुसार अप्लाय केल्याची प्रत तसेच अप्रेंटिसशिप इंडियावरती रजिस्ट्रेशन केल्याची प्रत हे सुद्धा अर्जासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 राहणार आहे. यासाठी ट्रेडनुसार अप्लाय लिंक खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तसेच अप्रेंटिसशिप इंडियावरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतरच अप्लाय करायचं आहे. यामध्ये जे आहे जे काही उमेदवार आहेत त्यासाठी एक महत्त्वाची अट त्यांनी दिलेली आहे की तुमची जी काही ITI कोर्स आहे किंवा MCVCचा जो काही कोर्स आहे तो उत्तीर्ण करून 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला झालेला नसला पाहिजे. यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहणार आहे. त्यासोबतच ऑफलाईनसुद्धा अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जी राहील ही 13 जुलै 2024 राहणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. तसेच तुम्ही जाहिरातसुद्धा तेथून डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.